श्री गुरुदेव सुप्रभात सर्वांना. मी पूनम आणि पूनम ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तुम्ही कसे आहेत? मजेत ना? मजेत असणार अशीच मी इच्छा आणि आशा करत आहे. आणि आज मी माझी डेली रुटीन तुम्हाला दाखवणार आहे. आणि खूप छान असं चौकडे रात्री थोडासा पाऊस झालेला आहे आणि सगळीकडे गवतावर असं छान सुंदर दैवार पडलेला आहे बघा. आणि एकदम फ्रेश वातावरण झालेलं आहे. आणि ही बघा आपली सुंदर आणि छान अशी पांढरी फुलं आहेत. ही देवपूजेसाठी ही लावलं होतं. हे झाड गेल्या वर्षी लावलेलं झाड आहे. अगदी एक काडीच लावलेली होती, परंतु आता खूप छान पूर्ण पाटीत पसरलंय बघा हे झाड. तर मी चाललेले आहे बघा गोट्याकडे. आणि इथं बाहेर 2 गाई बांधलेल्या आहेत. जास्त आगाऊपणा करतात, जाळीतून उड्या मारतात म्हणून यांना इथं असं बाहेर बांधलेलं आहे. तर ह्या बाहेर बांधलेल्या बघून आतल्या गाई खूप ओरडतात. चला मग जाऊ गोट्यावर. तर आपल्या गोट्याचं हे मेन गेट आहे. माझा आवाज आलाय म्हणून कारवडी खूप ओरडायला लागल्यात. आता त्यांना लागलेली बघा ताण. सकाळी त्यांना पण थोडंसं पशुखाद्य खायला असतं, त्याच्यामुळे पाणी पिण्यासाठी ओरडायला लागल्यात. आणि हे आहे आतल्या गोट्याचं गेट. हे असं साधंच पत्र्यात केलेलं आहे आणि ही चॅनल आणि जाळीमध्ये केलेलं आहे. गोटा चांगला कोरडा पडलाय बघा. आता 2-3 दिवस झालं पाऊस थांबलाय, त्याच्यामुळे ना सगळं असं म्हणजे गोट्यातलं रान वाळलंय, नाहीतर खूपच चिकचिक होती. गाईंनी आत्ताच आप्पांनी सोडून दिले. आता गाई एकदा सोडून दिल्या सकाळी 10-10:30 वाजता, परत 4:30-5 वाजता बांधायच्या धारा काढण्यासाठी. आणि ह्या 2-4 दिवसात गाई काही धुणं झालेल्या नाहीत, त्याच्यामुळं सगळं ती पावसानं खाली बसल्या कोब्यावर की शेण ही झालेलं असते. खाली शेण पडलेलं असलं की त्याच्यावर बसल्या लोळल्या की परत असते अंगाला लागतं. आणि आज दिवस पाळीचा आठवडा आहे. बघू आज धुणं झाल्या तर धुयाच लागते, कारण खूपच घाण झाल्यात बघा. पाण्यासाठी ह्यांचा किती कालवा उठलाय बघा. चला आता पाणी प्यायला सोडते तुम्हाला. एकच गुळवेलाची काडी आणि पूर्ण म्हणजे गोट्याकडं तिनं ही घेतली बघा. सगळे गोट्याकडे फुटवे फुटले तिचे. हिथून एक काडी तर पूर्ण गोट्यावर चढले. जणू काय शोचं झाड लावले असं तर खूप सुंदर दिसायला लागले. कारवडींनी पाणी दाखवून झाले आणि कारवडी बांधल्यात बघा जागेवर. आता मला कारवडी खाल्लं स्वच्छ झाडून घ्यायचंय. सकाळ सकाळ गाईंचं शेण वडताना पण कारवडी खाल्लं शेण ओढलेलं होतं, परंतु आता यांचा गोठा झाडून काढला की एकदम स्वच्छ होतं. आता माझं चालू असतं शूट करायला, काम करायला. असं स्वच्छ झाडून घेतलं की माशांचा त्रास कारवडीला जरा कमी होतो, त्याच्यामुळे स्वच्छताच ठेवावं लागते. नाहीतर परत माशाले म्हणजे गाईंली कारवडींनी सतत चावत राहतात बघा. खूप मोठं झाड झालंय. आता वाजलेले 12:30 आणि थोडंसं आराम केला, कारण धारा काढायला ती जरा थोडंसं लवकर उठावं लागतं पहाटे. आता नंतर घास तोडायचा. एक 10 ते 15 कवळं घास तोडला की गाईंची 2 टायमिंगची वैरण होते. आणि तुम्हाला दाखवते मी सीताफळीचं झाड.
तर हे आहे बघा आपल्या सीताफळीचं झाड. सीताफळ ह्याला लवकरच आलेलं इथं, कारण उन्हाळ्यात ह्याला पाणी भेटलेले. पलीकडून अशी आंब्याची रांग आहे असं, तर इथं पण समोर झाड आहे इथं. त्याच्यामुळे का ह्याला पाणी भेटलं की लवकर सीताफळ हे जे आलेली इथं बघा, खूप मोठे मोठे सीताफळ झाले. तर आणि दुसरा भर म्हणजे ही आणखी कळ्या चालू इथं ह्याला, लवकर पाणी भेटल्यामुळे का लवकर सीताफळ आले. आणि इथं घासाला पण पाणी चालू होतं, त्याच्यामुळे ती पण आला असं. आता चला मला इथला नाही, आज मी तिकडला खालचा घास नाही तोडणार, कारण खालीनं ही असल्यामुळे चिबड असल्यामुळे जास्त पाणी, आज इथलाच वरचा मी घास तोडणार आहे. तर मी न्यायला आले बघा कोयता. आता बघा हे असं प्रत्येक सरीत असं पाणी, परत घासाच्या बुडावर कोयता हाणायला लागलं की तोंडावर पाणी सगळं उडून येतं. त्याच्यामुळं म्हणले वरचाच थोडा तर राहू दे, इथला घ्यायचा. हे बघा असं प्रत्येक सरीत पाणी, कारण खाली खाली तर आता जास्त चिवड आहे. वर इकडं उमाट राहतो आणि इकडं ह्याला उन्हामुळं ती भरपूर पाणी बघा इकडं. आता मी चालले बघा वर कोयता आणि ती घेऊन, आणि हे छोटी गुलाबी कलरची कानस आहे आपल्याला कोयता लावण्यासाठी लागणार आहे. आज आता वरल्या बाजूनं घास तोडायचं जरासं अवघडच आहे, कारण त्याचे काय बुडं दिसत नाहीत. कुणीकडून पण कुणीकडं घास पडलेला आहे बघा. पण आता ती वरचे शेंडे ही तोडून घ्यावी लागते ना, त्याशिवाय काय सापडणार नाही त्याचं बुड. आणि आपला हत्याही करण्यासाठी ही आहे बघा छोटीशी कानस. आता हे काय होतं, इथं दगड इथं छोटे छोटे दगड असले तर असे दगड इथं, आणि चिखलात पण असे दगड असले का कोयता बसला की घास तोडताना कोयता बसला की असं मुंडतं बघा, हे अशा खड्डे पडतात. मग एकदा ह्या कानसीनं लावलं की छान होतं. तर मी आता लावायला लागली बघा ह्या कानसीनं, खूप चांगला कार होतो आणि घास पण पटापट लागतो. आता ही कानच घास तोडताना इथं ठेवलेली असते, कारण कधी पण म्हटला की पटकन घ्यायचं आणि कानसीनं लावायचं. 2-3 दिवस झालं पाऊस काही नाही, पण भारतच सुटलंय आणि आभाळ पण भरपूर होतंय. आता सगळीकडे आमच्या इकडे पेरण्या चालू होता. तुमच्याकडे आहेत का पेरण्या चालू? सांगा कमेंट करून. तर हे बघा अशी धारवंडी एकदम कार झाला आहे, बोट पुढे असं, म्हणजे बोटाला सुद्धा असं लागण असं वाटतं. चांगला कार झाला आहे, आपल्याला घास येतो. आम्ही घासाची लागवड 3 फूट सरीवर अशी केली आणि खूप दाट झाला आहे घास. खरं तर दाटच घास असायला पाहिजे, चिपाड बारीक पडतं आणि त्यामुळे गाईंना पण खायला चांगलं सोपं जातं. आणि त्याच्यामुळे जरासं दाटच आहे, आणि दाट असल्यामुळं का भरपूर असे म्हणजे जागा पण राहत नाही कवळे ठेवायला, म्हणजे इतकं घासाचे ढिगारे पडतात बघा. त्याच्यामुळे मी जरा बाजूला घेऊन पण टाकते घास, कारण एका लाईनीत बसत नाहीत, असं एकावर एक 4-5 तरी कवळे करावे लागतात, इतका म्हणजे दाट घास आहे आमचा. दाट असलं की कसं वैरण पण भरपूर पडते आणि पुरवायला पण येते. आता जनावरं भरपूर म्हणल्यावर वैरण पण भरपूरच लागते, त्यासाठी मग जरासा थोडा दाटच केला आहे, आणि वैरण पण खूप भरपूर पडते आम्हाला वैरण पण. मंडळी, दूध व्यवसाय करण्यापूर्वी वाटतं खूप प्रॉफिट राहतं काय की, परंतु जास्त काय प्रॉफिट राहत नाही. बराचसा खर्च ह्याला पण, दुधाला पण, म्हणजे गाईंचा आजार म्हणा, पशुखाद्य इतके महाग येतं, आणि परत दुधाला भाव तर तुम्ही बघताच. खरं तर ₹100 भाव दुधाला असायला पाहिजे बघा, कुठंतरी पैकी. आणि बाहेरचं माणूस ठेवून करायचं म्हटलं तर खूपच कठीण आहे, आणि घरची वैरण आहे म्हणून तरी थोडंफार परवडतं. पूर्ण म्हणजे विकत्रीची वैरण म्हटल्यावर तर परवडतच नाही. बऱ्याचशा म्हणजे गोट्यावाल्यांच्या मुलाखती असतात, आम्हाला सगळं बाहेरचंच आहे, वैरण बाहेरची, गोट्यावर माणूस, तरी पण त्यांना कसं परवडतं काय माहिती. आपलं घरचं माणूस असलं तर थोडं कुठंतरी ती परवडती बघा दुग्ध व्यवसाय आपल्याला. आणि खरं तर एकदम म्हणजे छान टुमटुमीत जर आपल्याला जरी करायचं असेल, परवडायचं असेल, तर प्रति लिटर ₹50 भाव आपल्याला खरंच असला पाहिजे मंडळी. जी काय
तर ती आपली मेहनत वायाला जात नाही बघा. प्रति लिटर 50 रुपये भाव असलाच पाहिजे. तर 4-5 कवळे झालेत बघा तोडून, 6 झालेत. आणखी खूप तोडायचं आहे, 10 कवळे तोडायचं आहे आता. तर घास तोडून झालेला आहे बघा आपला. 15 कवळे घास तोडलेला आहे. आता चला गोट्यावरचं गाईंगी पिण्यासाठी पाणी भरायचं. परत 7ला लाईट जाती. आता लाईट आलेली 11ला. तर मी चाललेले बघा पाणी भरायला. पाणी भरायचं आहे गोट्यावरचं, म्हणून मोटर चालू करायला चालले. आणि डोळ्याला थोडंसं काय तर घासाचं तोडताना लागले, त्याच्यामुळे डोळा काय जास्त करी नाही. आता आपल्या जायचं विहिरीवर शेततळ्याकडं. छोटंसं शेततळ आहे. इथल्या तर झाडाला खूपच छान सीताफळं आलेत बघा. आणि ह्याचे डोळे पण उघडायला लागले. थोडासा टाईम आहे, तरी पण लवकरच उघडतील डोळे ह्याचे. हो का, हे तर केवढं मोठं सीताफळ आहे, किती छान आहे. तर ही आहे बघा आपलं बोर. आणि हा आहे बोरचा बोर्ड. आणि इकडं आहे विहिरीचा. हा विहिरीचा बोर्ड, वेगवेगळे बोर्ड आहेत. आणि हे आपलं छोटंसं शेततळ. बोरचं पाणी ह्याच्यात टाकलं जातं आणि घरी गाईंसाठी पिण्यासाठी पाणी आम्ही वापरतो. आता काय बरेच दिवस झालं बोर चालू केलेलं नाही, कारण पावसाळा आहे त्याच्यामुळं का चालू केलेलं नाही, त्याच्यामुळं पाणी खूप खाली गेलेलं आहे. आता मला ही पाणी भरून झालं की परत बोर चालू करावं लागणार आहे. आता मी करणार आहे मोटर चालू पाणी भरण्यासाठी. चला आता पाणी जाईपर्यंत गोट्यावर पाणी होतं बघा सगळं. आणि पाणी झालेलं आहे बघा चालू. चला आता आतमध्ये जाऊन पाणी भरायचं. तुम्ही कमेंट केली की म्हणजे कसं एक नवीन प्रोत्साहन येतं आम्हाला पण व्हिडिओ करण्याबद्दल छान वाटतं. म्हणून कमेंट करून सांगा नक्की कसा वाटला व्हिडिओ. लाईट गेलेली होती बघा. असं पाणी टाकीत पडते का नाही तोपर्यंत लाईट गेली. आता आणखी चालले मी चालू करायला मोटर. मग आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असा सपोर्ट करा. चला मग धन्यवाद. श्री गुरुदेव सर्वांना. भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.